नमस्कार. नमस्कार. आज एक बरंच तुमच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत. तुमच्यावर असा आरोप करण्यात आलेला आहे की बिरमल नावाच्या एका व्यक्तीकडे तुम्ही पैशाची मागणी केली आणि त्याला दमदाटी केली, थोबाड हॉस्टेल वगैरे किंवा भाषे घे आणि असं करून जबरदस्तीने 5 लाख रुपयांचा एक चेक तुम्ही लिहून घेतला, अशा स्वरूपाची तक्रार त्यांनी ज्युनियर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. काय नक्की काय विषय? मुळात म्हणजे तुम्ही जेवढं बोललात तेवढं सगळं चुकीचं होतं. पत्रकाराने पत्रकारिता करताना आपण काय प्रश्न विचारतोय त्याच्या संबंधित या ठिकाणी जो कागद आणला असतं तर मला पण कळलं असतं की नेमकं काय लिहून त्याने दिलं आहे. कारण जो व्यक्ती माझ्याकडे सेटलमेंटला येतो, ज्याला आपण सांगितलं की हा माझा पुतण्या आहे, आजपर्यंत आशाताई कार्यकर्त्यांसाठी होती, आहे आणि उद्याही राहणार. आज 32 वर्ष मी राजकारणात आहे. जेवढं तुमचं वय नाही तेवढं माझं राजकारण झालेलं आहे. आणि असं असताना कोणावरही अन्याय झाला तर धावून जाणारी फक्त आशाताई दिसते आहे. आणि ती आजही त्याच प्रवृत्तीची आहे. या ठिकाणी वास्तविकता ही केस तर माझ्या घरातली आहे. कारण हा संजू हा माझा पुतण्या आहे आणि त्याने आम्हाला आत्तापर्यंत 6 महिन्यात काही सांगितलंच नव्हतं. एकतर तो लहान असतानाच त्याचे बाबा ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्यांच्या पाठीशी कोणी नाही. त्याचा एक भाऊ, आई आणि तो. आयुष्य त्यांनी कष्टाने जगले. आणि आत्ता कुठे आपल्याला सर्वांना माहिती असेल की मागच्या वर्षी साईच्या पालखीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो मृत्यू त्याच्या सासऱ्याचा होता. आणि त्यानंतर ती घटना कळल्याबरोबर त्याच्या बायको, जी नुकतंच लग्न झालं आणि प्रेग्नेंट होती, तिचं मिसकॅरेज झालं. आता पुन्हा ती प्रेग्नेंट आहे. आणि ह्याने 6 महिन्यापूर्वी ह्या लोकांनी बोलून सांगितलं, सगळ्या जे काही 5-50 लोक आहेत, एक 2 जण नाही आहेत, ज्यांच्याकडनं कोट्यावधी रुपये ह्या लोकांनी घेतलेले आहेत. पण आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही काय घेतलं, काय केलं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. फक्त याचे किती निघत आहेत 2 तास बसून त्यांनी हिशोब काढून बिडून सगळं सांगितलं की होय आम्ही देणं लागतोय. आणि तो आजही म्हणतो, तो उद्याही म्हणणार, तो कधी नाही असं म्हणणार नाही. मग त्याला मग म्हटलं की बाबा वरचे पैसे काय असतील ते तरी दे आणि बाकीच्या पैशांसाठी तुला 2-3 महिने जो अवधी लागेल तो आम्ही तुला देऊ. परंतु त्याला तू आता मोकळं कर, कारण तो घरी जाऊ शकत नाही. ज्यांना त्याने तू जसं त्याला इन्व्हेस्टमेंटसाठी प्रवृत्त केलं, जसा तो आकाश आहे त्याने याला केलं. आणि म्हणून आकाश थोरातनी सांगितलं की चांगले पैसे मिळत आहेत आणि आपल्याला चांगला व्यवहार करणारी लोक आहेत. त्याच्यामध्ये एक महिला आहे, काय तिचं नाव रे? सोनाली हर्षद वायाळ. आणि हा बिरमल. ह्या दोघांचं मिळून हे चाललेलं रॅकेट होतं. या रॅकेटमध्ये मी दोघांनाही बोलवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना विचारलं की नक्की पैसे आहेत का, एवढं पहिलं सांगा. पाहिजे तर तुम्ही अजून बसा, हिशोब करा आणि आहे तरच सांगा, नाहीतर मी तुमच्या ह्याच्यात पडणार नाही. गोडीनी 2 दिवस ते माझ्याकडे येत होते आणि सांगत होते की ताई आम्हाला पैसे द्यायचेच आहेत. तर म्हटलं मग कसे देणार, आधीवरचे पैसे तर द्या. जे त्याचं आज 6 महिने तो तुमच्या दारात येऊन उभा राहतोय, तो त्याच्या अडचणी सांगतोय आणि लोक त्याला आता झोपू देत नाही. लोक सारखी त्याच्या पाठी लागले की तुझ्यामुळे आम्ही इन्व्हेस्टमेंट केलं. तर त्या लोकांना तो काय उत्तर देणार, कारण जोपर्यंत त्याच्याकडे पैसा येत होता तो देत राहिला की बाबा चला हे घ्या, तुम्हाला व्याज घ्या, पण मला त्रास देऊ नका, आपल्याला पैसे मिळतील. आणि तेही सांगत होते की पैसे हे देणारच. आजही तो सांगतो, पोलीस स्टेशनला ज्याने लिहून दिलं त्या अर्थी समजून जायचं की त्याने लिहून दिलं आहे, तो स्वतः मान्य करतो आहे. आणि मान्य करत असताना आकडा वर खाली असेल, पण आकड्याचा हिशोब त्यांनी 2 तास बसून केला. आणि त्यांच्याबरोबर 2 जण आले होते मध्यस्थी करायला. त्याच्यामध्ये एक जण होता तो राजू पांडुरंग पाटे, हा एक होता. आणि दुसरा जो शिवाजी वारुळे हा एक होता. हे 2 त्या ठिकाणी दोघे आले होते. वारुळे पण म्हटला माझे पण पैसे निघतील, मला पण पैसे मिळतील, आपण थोडंसं दम काढूया आणि यांना लोन. मी म्हटलं लोन करायला तुम्हाला काय मदत लागेल ती मी नक्की करेन. तर ती म्हणाली होती की माझे सासरे स्वतःची प्रॉपर्टी देणार आहे, म्हणजे जमीन काय आहे त्यांच्याकडे 32 गुंठे, तर ती विकणार आहेत आणि आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही पैसे देणार आहोत. आणि म्हणून म्हटलं तू म्हणते आहेस पण ते सासऱ्याची प्रॉपर्टी आहे, तू कशी असं म्हणू शकते? मुलगीसुद्धा म्हणू शकत नाही आणि मुलगासुद्धा म्हणू शकत नाही माझा पप्पा मला लिहून देईल. ती म्हणाली मी घेऊन येते पाहिजे तर त्यांना. आणि म्हणून ती परत आली, घेऊन आली सासाला. मी म्हटलं दादा हे असं म्हणतात. ते कारखान्यावर काम करणारी व्यक्ती होती. आणि ते म्हणाले की वायाळ
म्हटलं दादा तुम्ही खरंच यांना मदत करणार आहे का हो, तुम्ही म्हणजे हे सगळ्यांना सांगतायत. तर ते म्हणाले की होय करावी लागेल, आता काय माझ्याकडे विलाज नाही दुसरा. तर परत विचारून घ्या पत्रकार मित्रांनो, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं. मग मला पण बरं वाटलं की चला बाबा यांना मान्य आहे, हे सगळे मिळून करतायत. मग असं ठरलं की त्यांना CC लोन मिळणार आहे असं कोण सांगतोय, वारुळे सांगतोय, राजू पाटे सांगतोय की त्यांना लोन होऊ शकतं 8 दिवसात, पण तुम्ही त्यांना तेवढा वेळ द्या. मी म्हटलं वरचे पैसे द्या, काय देता येईल आत्ता, आणि त्याला घरी जाऊ द्या. कारण परत काही झालं त्या मुलीला, त्याच्या बायकोला, तर ते आपल्याला परवडणारं नाही. किंवा त्याला जो त्रास होतोय, तो जेवत नाही, घरी जात नाही, त्याला भीती वाटते की बायकोला कळलं तर काय होईल. तर ह्या सगळ्यापासून त्याला बाहेर काढा पहिलं. कारण मी एकदा माझ्या व्यापात असते आणि असं मी कधी पाहिलं नाही. आणि आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठलीही गदा आली तर तुम्हाला माहिती आहे शॅम्पेन कंपनीचा प्रश्न जो आजपर्यंत कोणी सोडवला नाही, तो कामगारांचा प्रश्न मी सोडवला आहे. मोदी शोन टायरचा प्रश्न 96ला मी हातात घेणारी मुंबईमधली महिला आहे. या ठिकाणी असणारं ते आपलं लस तयार होते, जी साप चावल्यानंतर द्यायची, त्या कंपनीची सुद्धा कंप्लेंट आली. हातपाय तुटले होते आपल्या मुलांचे. मी ती केस हातात घेतली आणि मला खऱ्या अर्थाने राहुल नार्वेकरांनी फोन करून सांगितलं का ताई मदत करा, मला आपल्या मित्राची फॅक्टरी आहे. मी त्यांना सांगितलं तुमचा सब ठेकेदार बदला, आपल्या मुलांचे जर हातपाय तुटत असतील, ती कामं त्यांची नाहीच आहे, अशी कामं करायला लावत असतील तर चालणार नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी सब ठेकेदार बदलला का परत कंप्लेंट आली नाही, आपण लक्ष दिलं नाही. मुळात म्हणजे आशाताई काम करते, ती कार्यकर्त्यासाठी करते, जनतेसाठी करते, स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाही. आणि या ठिकाणी तर घरातला प्रश्न आला आणि तो देखील इतक्या उशिरा आला. तो लवकर आला असता तर कदाचित चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकलो असतो. पण आता ज्यांच्याकडे आता ते नाहीच म्हणतायत, नाहीच आत्ता पैसे सध्या नाही आहेत, सध्या नाही, आम्ही ही प्रॉपर्टी करतो, ते करतो. ते म्हणतायत आम्हाला द्यायचं आहे, आम्ही प्रॉपर्टी. पण म्हटलं तुम्ही किती दिवस लावणार? कारण 1 आठवडा तुमचा गेला. तुम्ही 3-3 वेळा फेऱ्या घालतायत, येतायत आणि तुम्ही एकीकडे ते पैसे काहीच देत नाही. आणि 5 लाखाचा चेक म्हणाल तर त्यानेच आणला होता की मी सगळीकडून गोळा करून हे 5 लाखाचा चेक आणला आहे, हा क्लिअर होईल. पण तो चेक काल रात्री आम्हाला 12 वाजता कळलं की बाउन्स झालेला आहे. आलं का लक्षात? चोराच्या मागे जर 6 उभे राहणार असतील तर ते आपल्याला मान्य नाही. आशाताई करते, तेच बोलते आणि तेच दाखवते. जनतेला न्याय देताना आजपर्यंत कधी चूक झाली नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर तो मला पहिला होत असतो आणि म्हणून कार्यकर्त्याला जर इतकं जपू शकते तर घरातल्या व्यक्तीवर जेव्हा प्रसंग येईल त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तुमच्या तर वारंवार या सगळ्या व्यवहारांमध्ये मीटिंग होत होत्या. वारंवार नाही, 3 वेळा. 2-3 वेळा झाल्या. 2-3 वेळा. तुमच्या ज्या बोलणी जी आहे ती पुढे चाललेली होती. मग असं असताना बोलली बिलली असं काहीच नाही. त्याने फक्त चुकीच्या पद्धतीने तक्रार अर्ज देऊन मग तुमची बदनामी करणं. नाही, याच्या पाठीमागचा उद्देश काय नाही? त्यांच्याबरोबर आलेल्यांनी जर त्यांना टॉनिक दिलं असेल तर मला माहीत नाही. कारण कसं आहे की ज्याला पैसे वापरायला मिळतात, मग त्याच्यामध्ये ते दोघे जे त्यांची मध्यस्थी करायला आले होते, मी त्यांना म्हटलं की तुम्ही घ्या ना त्यांची प्रॉपर्टी आणि तुम्ही द्या पैसे. आम्हाला काय, आम्हाला फक्त त्याचे पैसे मिळाल्याचे कारण. मुळात त्याच्यात त्यांनी 2 आरोप केलेत ताई. एक जो पहिला आरोप आहे की तो 5 लाख रुपयाचा जो चेक आहे तो तुम्ही बळजबरीने त्याच्याकडनं लिहून घेतला असा आहे. आणि दुसरा आरोप आहे की सिद्ध करा. दुसरा आरोप जो आहे की तुम्ही थोडंसं त्याच्याशी उंच पडेल. ठीक आहे, आता हक्काची रक्कम असते, मिळवताना शब्द इकडे होतो, हे सगळ्यांनाच मान्य आहे. परंतु चेकच्या बाबतीमध्ये काय आहे? चेकच्या बाबतीमध्ये आम्हालाच माहीत नाही. त्यांनी लिहून आणला होता आणि त्याच्याकडे नव्हताच. तो राजेश पाटेकडे होता. राजू पाटेने तो चेक हातात घेऊन बसलेला होता की बघा आम्ही चेक आणला, आम्ही तिकडून कुठून काय 3 चेक आणले. तर म्हटलं मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आहे. आणि तो घेऊन पण बाहेर गेला तरी पण आम्ही काय बोललो नाही. पण नंतर म्हटलं काय रे, हा चेक देणार होता ना, मग आपल्याला कळलं असतं की याच्या खात्यावर खरंच पैसे आहेत का, आपला चेक क्लिअर होतो का. आपल्याला कधी कळणार? जेव्हा तो आपण टाकणार तेव्हा कळणार ना. आपल्यासाठी आणला ना त्याने आणि त्याने तिकडून तयार करून आणलेला. मला त्याच्यावर काय नाव आहे ते पण माहीत नाही, मला काय टाकलं तेही माहीत नाही. फक्त मी त्याला म्हटलं की जर आणला असेल तर बेटा तू घे, बरोबर नाही? हो बरोबर. आणि तो घेऊन टाक, म्हणजे आपल्याला बँकेकडे पुरावा राहील की बाबा तो चेक त्याने दिलेला आहे. त्यामुळे चुकीचं कोण, तुम्ही जर चोराचंच ऐकून मला प्रश्न विचारणार असाल तर ते काय बरोबर नाही. प्रश्न नाही ताई, त्याचं क्लॅरिफिकेशन लोकांना देखील कळलं पाहिजे. लोकांना कळत त्याने अर्ज देण्यामागचं काय लोक- कारण? पैसे नाही. बुडवणे हाताचा येतोय? असेल ना, असल्याशिवाय गेला का? पहिलं त्याचं म्हणणं होतं की आम्ही द्यायला तयार आहे. तर आपण म्हटलं की चला आता डिपार्टमेंटला मध्ये, कारण जेवढ्या केसेस मी करते डिपार्टमेंट प्रत्येक ठिकाणी, मुलगी पळून गेली तरी आम्ही डिपार्टमेंटला सांगतो की आम्हाला मदत पाहिजे. इथे काही भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या तरी आम्ही सांगतो. संदीप उतरडेला जेव्हा 12 वर्षापूर्वी गाडीत घालून चोपत आणत होतं तेव्हा पण मीच सांगितलं. मी पुण्याहून येत होती,
की त्याला सोडा, कार्यकर्ता आहे माझा. मी 1 वाजेपर्यंत तिथे पोलीस स्टेशनला थांबणारी महिला आहे. कारण कार्यकर्त्याला जर बळ दिलं नाही तर कार्यकर्ता तुमची गुलामी करायला मोकळा नाही आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला बळ दिलं, त्याच्या पाठीस त्याच्यासाठीच नेता म्हणून तो मानतो, नाही तर मानत नाही. आणि म्हणून इथे तर घरातला प्रश्न होता आणि त्याच्या बायकोचा असणारा गंभीर प्रश्न तो आमच्या पुढे होता. कारण एक मिसकॅरेज झालं, दुसऱ्यांदा परत झालं तर कदाचित त्याच्या आयुष्यात तो पुन्हा ते सुख पाहिल की नाही माहीत नाही. परंतु त्याला जर काही झालं, ज्यांना पैसे द्यायचे आहेत ते जर त्यांनी जर काही धोका केला तर काय करणार आपण? मग कुठे शोधायला जाणार? मग आता तुमच्या हक्काचे पैसे खरं तर घेऊन तो आता बुडवतोय, म्हणजे तशी भावना दिसते चुकीच्या पद्धतीने अर्ज दिलाय. नाही काय बुड त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलाय का खंडणीची मागणी केली, काय सांगाल तुम्ही? हे बघा, मी पुन्हा पुन्हा सांगते, जर हुशार माणसं असतील ना, कारण मी पुण्याची पण पत्रकारांशी बोलली, हुशार माणसं असतील ना ते तर म्हणतात ताक ओळखतात आणि त्यांना माहिती आहे ताईचा स्वभाव काय आहे तो. त्यामुळे कोणाला किती विश्वास ठेवायचा हा जनतेला देखील कळतो. जनता तितकी सुज्ञान आहे, अज्ञानी नाही. जनतेला माहीत आहे की ज्यांनी 5-50 लोकांचे पैसे बुडवले आहेत आणि मला अजून डिपार्टमेंटनी बोलवलं नाही आहे किंवा सांगितलं नाही आहे, फोनसुद्धा केलेला नाही आहे. मी SP कडे जाऊन बसेल, मला काय फरक पडत नाही. कारण ज्याच्या मनात चोर नाही, ज्याने चूक केली नाही, तो कुणाला घाबरत नाही. आशाताई कुणाला घाबरत नाही. तर ते दोघं जण इतरही लोकांना फसवले का त्या दोघांनी? खूप लोकांना फसवलं. यादी आहे ना पुढे दे, हाय भरपूर काय करता तुम्ही त्याला पोलिसांमध्ये दिलं दाखव ती पाहिजे. यादी दाखव. ते करू ना आम्ही. किती वेळा आपली भेट झाली त्या व्यक्तीच्या सोबत, बिरबलच्या सोबत? 2 वेळा. अच्छा, रेस्ट हाऊस मध्येच झाली का ताई? नाही, एकदा बाहेर झाली आणि एकदा आम्ही आहे असं कळल्यानंतर तो राजू पाटे त्याला तिकडे घेऊन आला. आणि सगळ्यांना माहिती की जेव्हा माझी गाडी दिसते तेव्हा सगळेच येतात, कोणी येतं, कोणीही या जिल्ह्याच्या बाहेरचं पण येतो. आपले किती रुपये अडकले होते त्या बिरमलकडे सर? बिरमल त्याचा हिशोब हा सांगेल, त्याला विचारा प्रश्न. काय नाही, नेमकी त्याची तुम्ही सुरुवात घेणार किती आहात ना झाली? वेगळी. काय विषय काय? सुरुवातीपासून सांगा थोडं काय झालं आणि कसं कसं. नाही, त्याचा तुम्ही वेगळी घेणार ना, बरं, Actually separate नाही आहे. ती सेपरेटच घ्या. आता फक्त आपल्या बरं, आता तुमची भूमिका काय आहे अशा ताई? माझी भूमिका काय आहे की ज्यांचे पैसे गेलेत त्यांना ते मिळाले पाहिजेत. काय रे, तू मगाशी आणला ना ती यादी काढून? नाही ती प्रवेश ठीक आहे ताई, आपल्या तालुक्यामध्ये अशा घटना वारंवार होतात. अनेक लोक नाही, नाही. स्कॅमला बळी पडतात. 40-50 लोकांना लोक काय आहेत. आवाहन कराल या निमित्ताने? लोकांना एकच आव्हान करेल की आताच विनोदवाल्याची केस आपण पाहिलेली आहे. दिग्गज त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ती केस होत असताना ज्या पद्धतीने हात वर करायचं काम हे लोक करतात, अशा लोकांना मोहाला बळी पडू नये. तुम्ही जेव्हा पैशाच्या मोहाला बळी पडता, पैसा लवकर आपल्याला दामदुपटीने मिळणार आहे हे कळतं, तेव्हा माणसं नाहक, आपल्या मित्राने सांगितलं, मित्राला एवढे पैसे मिळाले का नाही मिळाले आपल्याला माहीत नसतं, पण आपण त्याला आहारी जातो आणि आपण अशा गोष्टींना बळी पडतो. त्यामुळे अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केलं तरच तुमचं जीवनमान चांगलं उंचावणार आहे, तरच तुमचं नाव समाजामध्ये राहणार आहे, अन्यथा राहणार नाही. त्यामुळे कष्टाची भाकरी ती अर्धी असली तरी सुखाने खावी, असल्या फंदात पडू नये. मी हाच सल्ला देईन. ठीक आहे, आम्ही देखील आमच्या पद्धतीने नागरिकांना